नमस्कार मित्रांनो, मी उदय लंगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव होणार 8,000 पर। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा भाव होणार 8,000 पर। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा भाव होणार 8,000 पर। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की जानेवारी महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा भाव होणार 8,000 पर। या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या कशी आहे कापसाची या ठिकाणी मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या स्थितीचा जानेवारी महिन्यात कापसाच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामध्ये अखेर काय जानेवारी महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा 8,000 पार होताना दिसणार अथवा नाही, या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची भाव पातळी ही 69 ते 72 सेंट्सच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा जो बाजार आहे तो आपण जर बघितला तर 15 जानेवारी पर्यंत या स्थितीत राहणार आहे, कारण डिसेंबरचा शेवटचा आठवडा, जानेवारीचा पहिला आठवडा या 15 दिवसामध्ये आपल्याला ख्रिसमसच्या सुट्ट्या दिसतात, यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खास बदल संभवत नाही। याचा अर्थ जो आंतरराष्ट्रीय बाजार असणार आहे तो आपल्याला 69 ते 72 सेंटच्या दरम्यान 15 जानेवारी पर्यंत दिसेल। पण एक शक्यता आहे की 15 जानेवारी नंतर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा होऊन जर 31 जानेवारी पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजार हा 75 सेंट्स पर्यंत गेला तर आश्चर्य वाटायला नको। यामुळे देशातील कापसाची परिस्थिती सुधारू शकते। सध्या देशात कापसाचा भाव 6,900 ते 7,400च्या दरम्यान आहे। 15 जानेवारी नंतर देशातील कापसाची आवक घटण्याची शक्यता आहे। शिवाय यावर्षी देशात कापसाचा शिल्लक साठा नसल्याजमाय कापसाची असणारी जी काय उत्पादन क्षमता आहे ती पण कमी आहे। यामुळे भविष्यात 15 जानेवारी नंतर देशातील बाजारात कापसाच्या मागणी पुरवठ्यात 100% आपल्याला तफावत दिसणार। ही तफावत कापसाच्या भावाला तेजी प्रदान करणार आणि ही तेजी कापसाच्या बाजार भावाला, जी सध्याची भावपाती 6,900 ते 7,400च्या दरम्यान आहे, तर या भावाला आरामशीर 7,500च्या पार 31 जानेवारीपर्यंत घेऊन जाताना दिसेल। पण जानेवारी महिन्यात कापसाचा भाव सध्या तरी 8,000 पार होण्याची शक्यता दिसत नाही, पण फेब्रुवारी मार्च महिन्यात जर कापसाचा भाव 8,000 पार गेला तर मला वाटते आश्चर्यसुद्धा वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर एवढंच वाटते की सध्या कापसाची विक्री थांबवा
आणि कापसाची विक्री तुम्ही जर या ठिकाणी 15 जानेवारी नंतर करण्यात यशस्वी झाले तर मला वाटते तुमचा फायदा होईल। आणि फेब्रुवारी मार्चमध्ये जर आपण विकला तर या ठिकाणी क्विंटल मागे कमीत कमी 500 ते 700चा तुमचा फायदा होऊ शकतो। आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सध्या विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव काय राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।